नमस्कार. परत एकदा तुम्ही जे काही स्पॉन्सर व्हिडिओज होते ते बघितले असतील, पण तुम्ही आमच्यासोबत टिकून राहिले त्याच्याबद्दल धन्यवाद. यामध्ये आम्ही विश्रांतीमध्ये जे काही ठळक प्रश्न आहेत आपल्या प्रेक्षकांचे ते आम्ही घेतलेले आहेत. आणि त्यापैकी एक प्रश्न आहे, अकोल्यावरून आम्हाला एक शेतकरी विचारतायत, नानोटी म्हणून, आदित्य नानोटी म्हणून एक शेतकरी विचारतायत. HDPS पद्धतीने त्यांना लागवड करायची आहे, पण त्याच्यासाठी नेमकं कोणतं बियाणं वापरावं, म्हणजे तुम्ही त्या बियाण्यामध्ये काय असायला पाहिजे ते सगळं तुम्ही मगाशी सांगितलं, पण नेमकं कुठलं बियाणं असायला पाहिजे? तुम्ही एखाद्या बियाण्याचं डायरेक्ट आम्हाला नाव सांगू शकाल का? चालेल. बराबर चांगला प्रश्न विचारला. कारण जसं याच्या पहिली आपण चर्चा केली की HDPS मध्ये जे आहे वाणाची निवड हे फार महत्वाची आहे. कारण जर वाण चुकलं तर तुमचं ते HDPSचं नियोजन चुकील आणि अल्टिमेटली तुम्हाला जो उत्पन्नात फायदा होणार आहे तो होणार नाही. तर याच्यासाठी आधी जसं सांगितलं, उभाट येणारं, लवकर येणारं, ज्याचं बोंड चांगल्या पद्धतीनं फुलतात, वजन चांगलं आहे आणि वेचायला सोपी आहे असं वाण. तर मार्केटमध्ये बरेच वाण उपलब्ध आहे. त्यापैकी समजा बायोसीडचं बोल्ड हे एक वाण येते, जे 140 दिवसात येते आणि वेचणी सोपी आहे आणि उभाट वाढणारं वाण आहे. तर हे आणि याच्या व्यतिरिक्तही मार्केटमध्ये बरेच वाण आहे, त्याची लागवड जी आहे हे शेतकरी करू शकतात. पण बायोसीडचं बोल्ड हे वाण जे आहे HDPS पद्धतीसाठी अतिशय सुटेबल आहे असं आपल्या एक्सपर्टचं म्हणणं आहे, आणि त्याच्याशिवाय पण मार्केटमध्ये आहे. पण हे घेत असताना आमची एकच विनंती आहे की जे अप्रूव्ड बियाणं आहे तेच घ्या. म्हणजे मगाशी महेश सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्याची तुम्हाला पावती म्हणजे बिल मिळेल असंच बियाणं घ्या. ती कुठल्याही कंपनीचं असो, ते फार फार महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्हाला HDPS पद्धतीनं करायचं असेल तर बायोसीडचं बोल्ड हे बियाणं आपण वापरू शकता. अजून मी याच्यात ऍड करतो, बायोसीड बोल्ड जे बियाणं आहे त्याचा जो उतारा म्हणतो आपण, ज्याला जिनिंग पर्सेंटेज आहे, ते 38 ते 40च्या याच्यात आहे. आणि अकोला मार्केटला उतार्यानुसार कापसाला भाव सुद्धा मिळतो आहे. त्यामुळे त्याच्यामधलं एक महत्वाचं कॅरेक्टर जे HDPS साठी गव्हर्नमेंट सुद्धा आवश्यक सांगतंय की जे त्याचा उतारा जो आहे तो जास्त पाहिजे, 38-37च्या वर. राईट. त्याच्यानंतर आम्हाला एक वाशिम जिल्ह्यातून एका शेतकऱ्याचा प्रश्न आहे, NPK बद्दल, की त्याचं म्हणजे कसं ओळखावं की किती कुठला NPK आपल्याला पाहिजे, म्हणजे रिक्वायरमेंट कशी ओळखावी, डिफिशियन्सी कशी ओळखावी, की आपल्या कापूस पिकाला काय लागेल, म्हणजे NPK मधलं कुठलं लागेल, की कसं ओळखायचं, त्याची पद्धत आहे का? जसं आपण कापूस पिकाला सेम फार मस्त प्रश्न विचारला. बरेच वेळा आपण खत दिलं त्याचा किंवा एखाद्या डिफिशियन्सी आली, हे कशी ओळखावं हे आपल्याला समजत नाही. बरोबर आहे. उदाहरणार्थ समजा आता नत्रस्फुरत पालाशे महत्वाचे अन्नद्रव्य घटक आहे, बरोबर आहे, पिकाचा आवश्यक किंवा एखाद्या डिफिशियन्सी आली, नत्राची कमतरता झाली, हे आपण शेतकरी माणसं कशी ओळखू शकतात? नत्रस्फुरत पालाशे पानं जे आहे झाडाचे नत्राची कमतरता कमतरता झाली, हे जर पानाचे झाडाची पानं जे लाईट ग्रीन कलरची पाने जे आहे, झाडाची वाढ त्या नत्राची कमतरता. त्यानंतर दुसरं आहे सूरजची कमतरता. आपण कसं पहिले तर सूरजची कमतरता जे आहे पहिल्या 30-40 दिवसात त्याचं कारण म्हणजे सुरुवातीला पाऊस जास्त झाला. आम्ही आधीच सूरजचं कार्य झाडाला अन्नद्रव्य कमतरता देण्याचं. पहिल्या 30 दिवसात जर समजा पाऊस 30-40 दिवसात पाऊस जास्त झाला तर पाणी साचून जातं. त्याच्यामुळे काय होते, दुसरं जास्त थंडी जर असली झाड त्यावेळेस झाडाची पानं जे आहे हे पर्पल कलर, जर बेंगनी कलर, पाऊस 30-40 जर बेंगनी कलरची पानं आहे, पाणी साचते, तिसरं महत्वाचं घटक आहे पाला. जर झाडाच्या पानाच्या ज्या आहे कळा जर सुकायला लागत आहेत तर त्या केसमध्ये जे आहे पालाशची कमतरता आहे असं आपण समजायला पाहिजे. आता या तिघांचं व्यवस्थापन कसं करता येईल? नत्राची कमतरता आपण पाहिली, स्फुरतची पाहिली, पाला. शेतकऱ्यासाठी मार्केटमध्ये जे आहे बाजारात विद्राव्य घटक अन्नद्रव्य हे खत आहेत, जसं जे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स ज्याला आपण म्हणतो हे उपलब्ध आहेत. 1 किलोच्या पॅकिंगमध्ये येतात. तर जे आहे
सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर आपण याचा वापर केला स्प्रे वाटे, तर 5 ते 6 दिवसात झाड जे आहे हे रिकवर करते आणि हे सिम्पटम जे आहे निघून जातात. तर त्याच्यासाठी 100 ग्राम प्रति टाकीला जर नत्रस 19-19-19 किंवा 0-52-34 किंवा 12-61 सारखे जे विद्राव्य खत आहेत याचा वापर जर केला तर याला आपण चांगल्या पद्धतीनं कंट्रोल जे आहे हे करू शकतो. खूप इम्पॉर्टंट आहे की मला असं वाटतं या मेथड शेतकऱ्यांनी समजून घेणे की आपल्याला किती NPK पाहिजे. इनफॅक्ट यावर्षी तर गव्हर्नमेंट पण आपल्याला करते की फर्टिलायझरचा उपयोग तेवढाच करा जेवढा तुम्हाला गरजेचा आहे. जे जिओपॉलिटिकल कंडिशन्स आता सध्या बनत आहेत त्याच्यानुसार आपल्याला गव्हर्नमेंटच्या पण तशा ॲडवायझरीज आहेत. आणि याच्यामध्ये माझ्या माहितीत आलेली एक आणखी मेथड आहे, त्याला म्हणतात आपण लिप कलर चार्ट. युट्यूबला LCF जर टाकलं लिप कलर चार्ट म्हणजे त्याच्यावरती आपण जसं आधी काही काही सौंदर्य प्रसाधने ज्या यायचे कॉस्मेटिक्स यायचे त्याच्यासोबत स्ट्रीप यायची कलरची, तशी एक स्ट्रीप तुमच्यासोबत येतं आणि तिथून तुम्हाला माहिती पडेल की तुम्हाला NPK किती टाकायचं. म्हणजे ते पानावरती ठेवली की मिळेल. म्हणजे सरांनी सांगितलेली एक मेथड आहे डिफिशियन्सी. पण तुम्ही जर युट्यूब वगैरेवर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की किती डिफिशियन्सी आहे आणि तुमच्यासाठी काय करावं. त्याच्यामुळे 2 फायदे आहे. एक तर खर्च कमी होईल, दुसरा तुमचं ओव्हरडोसमुळे तुमचं नुकसान होणार नाही, म्हणजे क्रॉप डॅमेजेस होणार नाही, त्याचा खर्च पण कमी होईल. आणि शिवाय आताची जी कंडिशन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला नॅशनल इंटरेस्टमध्ये पण तुम्ही सहयोग त्याच्यामध्ये घ्याल. त्यानंतर सर एक प्रश्न आम्हाला वर्धा जिल्ह्यातनं आलेला आहे नितीन खोरगडेंकडनं. वर्धा जिल्ह्याचे शेतकरी आहेत ते बॉल रिटेन्शन बद्दल, की आपला जो बोंड असतं त्याला कसं रिटेन ठेवावं, कसं वाढवावं, त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? खूप छान प्रश्न विचारलेला आहे. हां, बोल्ड रिटेन्शन हेच तुम्हाला शेवटचं उत्पादन देऊ शकतं. झाडांना पात्या किती आल्या यापेक्षा किती पात्याचं बोंडात रूपांतर झालं हेच तुमचं डिसाईड करतं की तुम्हाला उत्पन्न काय मिळणार आहे. जनरली झाडाला पाते हे 35 ते 40 दिवसापासून सुरू होतात आणि एक 8 ते 10 दिवसात त्या पात्याचं फुलात रूपांतर होतं. आता ही पात्याची गळ 2 कारणांमुळे होते. एक तर येतं पहिलं क्लायमेटिक कंडिशन. जर आभाळी वातावरण असेल तर पात्यांची गळ होते. ही गळ रोखण्यासाठी तुम्हाला बाजारात जे प्लॅनोफिक्स म्हणून केमिकल येतं त्याचा स्प्रे केला तर ती गळ रोखू शकतात. दुसऱ्या प्रकारची एक गळ होते की फूल येतं पण त्या फुलामध्ये जे पोलन असतात त्या पोलनचं डिहिसन्स म्हणजे ते मोकळं होत नाही, त्यामुळे परागीकरण डिस्टर्ब होतं आणि जर परागीकरण नाही झालं तर ते फूल गळून जातं. त्याकरता बोरान किंवा सल्फर यांचा जर 50 ते 55 दिवसामध्ये स्प्रे घेतला तर तुमचं बोल रिटेन्शन हमखास वाढेल. बरोबर. नाही, अगदी उत्तम. मला असं वाटत आहे आपले शेतकरी जे दिवसांबद्दल तुम्ही सांगतायत नियोजनाबद्दल त्याच्या नोट्स पण घेत असतील आणि त्या गोष्टी लक्षात ठेवून ते वापरतील आणि यावर्षी सर्व शेतकऱ्यांना कापसाचं भरघोस उत्पादन होईल असं मला वाटतंय आणि तोच आपला उद्देश